नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3च्या माध्यमातून प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत आणि विथ इंटरव्ह्यूची यादी नक्की कशी असते त्या संदर्भातला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या वेळेसला तुम्हाला रिकमेंडेशन येतं तुम्ही नक्की कोणकोणत्या संस्थांमध्ये तुमचे इंटरव्ह्यू आहेत त्या संदर्भात तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये आपण ज्या वेळेसला लॉग इन करतो त्यावेळेसला डाव्या बाजूला वरच्या स्टेटसमध्ये आपण जर पाहिलं तर रिकमेंडेशन नावाचा एक ऑप्शन असतो. त्या रिकमेंडेशनवरती आपण जर क्लिक केलं तर इथे व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट येतं. तिथं दोन ऑप्शन असतात. पहिला असतो विदाऊट इंटरव्ह्यू आणि दुसरा असतो विथ इंटरव्ह्यू. मग दोघांचेही रिकमेंडेशन तुम्हाला चेक करायचे असतील. आता सध्या आपल्याला पहिल्यांदा विदाऊटचा मिळेल आणि त्यानंतर विथचा मिळेल. तर विथ इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेसला तुम्ही व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट इथे वरती दिसते पहा तुम्हाला, इथे व्ह्यू प्रेफरन्सेस स्टेटस म्हटलेलं आहे. आता मी ज्या वेळेसला ॲप्लाय केलेलं होतं मला एकूण 10 संस्था इंटरव्ह्यूसाठी आलेल्या होत्या. आता तो नक्की कशा पद्धतीचा नक्की इंटरफेस असतो ते पण तुम्हाला समजून सांगतो. कोणकोणत्या गोष्टी त्या लिस्टमध्ये असतात ते सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता माझी पहिली निवड झालेली होती भारतीय विद्या भवनला. आता माझा प्रेफरन्स या संस्थेला होता 1 नंबरचा आणि मला ती एकच नंबरला संस्था आलेली आहे. पहिलाच प्रेफरन्स आणि पहिलीच संस्था मला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलेली होती. त्यानंतर मी दुसरा प्रेफरन्स दिला होता. दुसरा प्रेफरन्स इथं बघा प्रेफरन्स नंबर असतो कॉलममध्ये. म्हणजे पहिला आहे सिरियल नंबर, दुसरा आहे इन्स्टिट्यूट नंबर, तिसरा आहे प्रेफरन्स नंबर, चौथा आहे एडेड टाईप म्हणजे ती एडेड आहे पर्सेंटेजमध्ये आहे की नॉन एडेड आहे. त्यानंतर एज्युकेशन लेवल दिली आहे पहा, सेकंडरी आहे. त्यानंतर मीडियम दिलं आहे तुम्हाला, मीडियमसुद्धा सांगितलं आहे त्यांनी, इंग्लिश मराठी इंग्लिश काय असेल ते. पोस्ट दिलेली आहे म्हणजे ही पोस्ट नक्की कशासाठी आहे, हायर सेकंडरीसाठी आहेत पहा. पहिल्या 3 पोस्ट माझ्या हायर सेकंडरीच्या मला रिकमेंडेड झालेले आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर 11वी 12वीच्या आहेत. त्यानंतर 4 नंबरचा कॉलम होता सब्जेक्ट टाईप सब्जेक्ट म्हटलेला आहे. त्यानंतर पुढचा कॉलम आहे टीचिंग मीडियम, तर त्याच्यामध्ये आपल्याला शिकवण्याचं माध्यम दिसतं आहे. आणि त्यानंतर रिकमेंडेड कॅटेगरी दिलेली आहे पहा. आता मी सेकंड फेजला त्या ठिकाणी कुणबीचा दाखला असल्यामुळं OBCमध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी नोंद करण्याची एंट्री दिलेली होती. त्यामुळं त्या देखील संस्था मला आलेल्या आहेत पहा. आता पुढचा भाग असतो इंटरव्ह्यूसाठीचे तुम्हाला आवश्यक असणाऱ्या डेट वगैरे असतात. तिथं पुढचे कॉलम आहेत त्यामध्ये पुढे तुम्हाला दिलेले असतात. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला त्याची डेट पण समजते, संस्थेची त्यांचा इंटरव्ह्यू कधी होणार आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी त्याच रकान्यामध्ये याच्याच पुढं दिसणार तुम्हाला ते. ओके. आता इथे पहा त्यानंतर तिसरी संस्था मला आलेली आहे शिक्षण प्रसारक मंडळी. 3 नंबरला मला रिकमेंडेड झालेली होती आणि या ठिकाणी माझा प्रेफरन्स होता 6 नंबरचा. ज्या संस्थेमध्ये मी सध्या जॉब करतोय ती शिक्षण प्रसारक मंडळी, त्या ठिकाणी माझा 6 नंबरचा प्रेफरन्स होता पण मला ती 3 नंबरला आलेली होती. इथे सर्व त्याची इन्फॉर्मेशन देखील जनरल कॅटेगरीमधून माझी फिजिक्ससाठी 11वी 12वीसाठी हायर सेकंडरीसाठी निवड झालेली आहे. त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी होता जी की संस्था 4 नंबरला मला आलेली होती ज्याचा प्रेफरन्स मी 10 नंबरचा दिलेला होता. श्री रंगदास स्वामी शिक्षण विद्या विकास मंदिर आणि असं म्हटलेलं आहे. ही संस्था मला 4 नंबरला रिकमेंडेड झालेली होती आणि मी प्रेफरन्स दिलेला होता 10 नंबरचा. त्या संदर्भात 9वी आणि 10वीची संस्था होती पण मी टॉप 10मध्ये दिलेली होती. मला जवळपास 100पेक्षा जास्त संस्था 11वी 12वीच्या होत्या, सेकंडरीच्या होत्या, तरीही माझ्या टॉप 10मध्ये मी ही 9वी 10वीची संस्था दिलेली होती. त्यानंतर इथे 5 नंबरला कॉलम आहे कैलास विद्या मंदिर. ज्या संस्थेला मी 12 नंबरचा प्रेफरन्स दिलेला होता ती मला 5 नंबरच्या अनुक्रमांकाला आलेली होती. त्यानंतर 13 नंबरचा प्रेफरन्स माझा होता डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया पुणे. ती मला 6 नंबरला रिकमेंड झालेली होती. त्यानंतर अहिल्या शिक्षण संस्था निरव गज म्हणून तालुका बारामतीची संस्था 14 नंबरला मला 14 नंबरला मी दिलेला होता आणि रिकमेंडेशन मला 7 नंबरला आलेलं होतं.
त्यानंतर 18 नंबरला मी दिलं होतं भारतीय विद्यापीठ, तर ती मला 8 नंबरला रिकमांड झालेली होती. त्यानंतर श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ 21 नंबर मी दिला होता आणि ती मला 9 नंबरला त्या ठिकाणी आलेली होती. आणि 26 नंबरला मी प्रेफरन्स दिला होता अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर, ती मला 10 नंबरला रिकमांड झाली होती. 11वी-12वीची संस्था होती आणि या ठिकाणी 11वी-12वीच्या जागा देखील जास्त होत्या. जी संस्था या 2025-26च्या भरतीमध्ये आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू दिसत आहे. तर अशा माझ्या या संस्था ज्या आल्या होत्या, तुम्हाला आता 3च संस्था पाहायला मिळतील याच्यामध्ये. आता नियमानुसार जर पाहिलं तर 3 संस्था येणार आहेत. त्या संदर्भात अजून सखोल देखील तुम्हाला मार्गदर्शन मी नक्कीच करेल की कशा पद्धतीने हे इंटरव्ह्यू फेस करायचे आहेत, कशा पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी असणार आहे. ओके, त्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थितपणे तयारी करा आणि तुमचं काम या भरतीमधून झालं पाहिजे. जसं की या पहिल्या 3 प्रेफरन्समध्ये ज्या संस्था होत्या याच्यामध्ये या 10 मधल्या माझं 6 ठिकाणी माझं सिलेक्शन झालेलं होतं. 6 ठिकाणी मला निवडपत्र देखील मिळालेलं होतं. पण ज्या वेळेसला मी एका संस्था निवडून इतर ठिकाणी वेटिंगचे कॅन्डिडेट त्यांनी घेतले. यामध्ये भारतीय विद्याभवन आहे, DAV आहे, त्याच्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळी आहे, कैलास विद्यामंदिर राहू असेल, त्यानंतर अहिल्या शिक्षण संस्था आहे, त्यानंतर भारतीय विद्यापीठ आहे, श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आहे. अशा एकूण 6 ठिकाणच्या संस्था मला त्या ठिकाणी चांगल्या संस्था खरं तर होत्या आणि चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी परफॉर्मन्स देखील दिलेला होता. ओके, तुम्ही सुद्धा चांगला परफॉर्मन्स देऊन नक्कीच तुमची निवड या भरतीमधून व्हावी यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा रिकमेंडेशन पाहायला मिळेल. इथे बघा, मग इथे ऑर्फन टाईप आहे का नाही, डिसॅबिलिटी आहे का नाही, कॅटेगरी विचारलेली आहे. कुणबीमध्ये असल्यामुळं सेकंड फेजला मी कुणबी केलं होतं, फर्स्ट फेजला ओपन कॅटेगरी होती. तर तिथे OBC नॉट ॲप्लिकेबल आलेला आहे. 124 मार्क्स मला होते 2022च्या टेटमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.